हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर। आज मी भाकूळ म्हणजेच माणके म्हणतात त्याचं तिकलं बनवते। हे बघा, ही सालं काढून घ्यायची असतात आणि हे मी दाखवते। ह्याला भाकूळ म्हणतात। भाकूळ मच्छी म्हणजेच माकल्या। ही स्किन असते ना वरती अशी लाल कलरची, ही बघा, ती काढून टाकायची असते। हे बघा, ही अशी सोलून काढायची, सगळी स्वच्छ करून असे सफेद करून घ्यायचे। हे काढून घ्यायचं। हे बघा, आणि हे आतलं हे सगळं काढून घ्यायचं, म्हणजे स्किन असते त्याची ती। मग हे असे पांढरे शुभ्र होतात। आणि हे आतलं हे भाग असतो तो पण काढून घ्यायचा। हे बघा, तो काढून घेतला। आधी एक पिशवी टाईप असं प्लॅस्टिक सारखं असतं, हे बघा, ते पण काढून घ्यायचं। आणि हे आधी दोन तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतले, आणखी हे साफ केल्यानंतर परत मी धुवून घेणार आहे। हे बघा, मग असे होतात स्वच्छ। असे मी बाकीचे पण करून घेते सगळे। आणखी एक तुम्हाला करून दाखवते। ही स्किन काढून टाकायची, ही काळसर लालसर असते ती चॉकलेटी कलरची, ही सगळी काढून टाकायची। ही काढून टाकल्यानंतर हे असे पांढरे शुभ्र होतात। आणि हे आतला हा भाग आहे, तो पण काढून टाकायचा। हा बघा, हा काढून टाकला। आतमध्ये प्लॅस्टिक सारखं असतं ते पण काढून टाकायचं। आणि स्वच्छ करून घेऊन आणखी 2-3 वेळा धुवायचे। आधी मी 3 वेळा धुतले, 2-3 वेळा, आणखीन 2-3 वेळा नाहीतर 4 वेळा धुवायचे। हे असं झाल्यावरच, आणि त्यानंतर मग ह्याचे बारीक बारीक तुकडे करायचे। हे बघा, ही स्किन सगळी काढून टाकायची। हे आतलं काढून टाकायचं। त्याच्यात काळा हे असतो, काळा कलर येतो त्याचा आतमधला। ती पिशवी फुटली तर, म्हणून सावकाश अलगद काढायचं ते। आणि आता हे शुभ्र झाले साफ करून। हे बघा, ह्याच्यापेक्षा मोठे पण असतात। आमच्या गावाला खूप मोठे मोठे मिळतात। हे मुंबईत असे छोटे कधी कधी असतात मोठे। हे एवढे मिळाले। आता हे मी सगळे करून घेते। हे आता मी स्वच्छ धुवून घेतले 4 पाण्याने। आता त्याचे बारीक बारीक तुकडे करते। हे तुकडे बघा असे होतात। हे आतलं सगळं काढून घेते आणि चौकोनी चौकोनी असे तुकडे करायचे स्क्वेअरमध्ये। हे बघा, असे तुकडे करायचे। आता हे सगळे मी असे तुकडे करून घेते याचे। हे बघा, असे तुकडे करून घेतले। आता मी सगळे करून घेते, ठेवते बाकी। हे मी आता बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत। आणि 4 वेळा धुवून घेतले। आता ह्याच्यामध्ये 4 कोकम टाकते।
आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेते. इथे मी कढई ठेवली आहे गरम करायला. कढई चांगली गरम झाली. तेल घालून घेते. लसूण, कांदा घालून घेते. आल्याची किसलेलं आलं, चमचाभर मसाला टाकते. हळद पावडर थोडी, पाव चमचा, आणि हे घालून घेते माकळे. हे कांदा लसूण घालून सुद्धा अशी भाजी टाईप पण होतात आणि वाटण घालून पण होतं. मी आत्ता ह्याच्यामध्ये वाटण टाकणार आहे. एवढं वाटण घालते. वाटणामध्ये कांदा लसूण आणि आलं वगैरे सर्व आहे. हे माकळ्याचं छान तिखलं होतं. छान म्हणजे खूपच छान चविष्ट असतं खायला. याचे तुकडे व्यवस्थित तुटक नाही झाले आहेत. अर्धा चमचा गरम मसाला टाकते. हे असंही छान टेस्टी लागतं, एकदम चविष्ट. कांद्या लसूणवर पण छान लागतं भाजी अशी करून, आणि असंही बरं लागतं. अर्धी वाटी गरम पाणी टाकते आणि हे झाकण मारून 15 ते 20 मिनिटं असं शिजवून घेते. माकळ्याचं तिखलं तयार आहे. कसं झालं नक्की सांगा, कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. त्याच्यात कोकम आणि मीठ मी अगोदरच घातलं आहे, त्यामुळे आता परत घातलं नाही.